पोरा हो, कपडे बी धुवून झाले का तुमचे? हो आजी, काऊन तब्येत नाही का बरोबर तुमची? नाही ना बाई, बरंच नाही वाटत राहिलो. हा, हे बा तापही आली आणि जीवही घाबरल्यासारखं करते. मग काही खाऊन घ्यायचं ना, खाल्लं नाही का काही? तेच मग खासाठी जरासा उपमा बनवतो म्हटलं, तर चक्कर आल्यासारखी झाली, म्हणून असं जशी बाहेर येऊन बसली उन्हात. काऊन सुनबाई घर नाही का तुमची? नाही ना, सकाळी गेल्या ते बाया, ते गजानन महाराजाच्या सेवेला गेल्या होत्या. ते बाया बाया जात असते ना नेहमी, तर ते गेली सेवेले. तिला सांगायचं ना मग, एवढ्या वेळेस राहू दे बा, माझी तब्येत नाही बरोबर का काही. सांगितलं ना बाई तिले, माझी तब्येत नाही म्हटलं बरोबर. हा, दुसऱ्या बाया बाहेर जाऊ दे म्हटलं. ती एक बाई दुसरी बाई आले तयार होती ना तिच्या बदली. हा, पण ते नाही म्हणे ना, माझी सेवा पाळू का म्हणे तुमच्यासाठी. हा, तुमची तब्येत काय बिघडत राहील म्हणे, आता काय तुमची काय आता थकलेलं आहे म्हणे का. हा, 2-4 दिवस काढणं होत नाही का म्हणे तुमच्याच्यानं. हा, कुठे झाला की म्हणे का, वावर झाला की काय, घरी बसल्या बसल्या करा ना म्हणे. काय करा बाई, सुनाच्या पुढे आपलं चालत नाही ना आता काही. जाऊ दे, आता करतो कशी बी, आता नाश्त्याला बनवतो काहीतरी. जसं खाऊन घ्या लागल, आराम करा लागल. काय नाही ना, हा, गंगाची तब्येत बरोबर नसून आहे, तिची सून ऐकते तिच्या मनानं. नाव म्हणजे आता हा, आता पा बरं ते थांबायला नाही पाहिजे का. हा, याची तब्येत नाही बरोबर, तर तिनं जायला नव्हतं पाहिजे. काय नाही ना, येईल अशा खमेटोकच सुना पाहिजे असते. हा, आपण जर चांगलं राहिलं का नाही, मग हे नखरे करते तर ना. हा, असं खमेटोकच राहावं लागते. याची जर कदर केली का नाही, तर डोक्यावर बसते बरं हे. हो ना, बरोबर बोल राहिली मंजुळा ताई. हा, पाय आता याला हाताने करावं लागते का नाही. हा, आणि माझ्या सासूबाईला तर मी तर ताटही देते आयतं वाढून. हा, तरी ते माझ्या नावाचे घराने करते. जाऊ दे, आपापलं पायात बसते ते, आपल्याला काय करावं लागते. चल, आली का हो बाई कपडे धुवून? हो, आली. दे मग, मी पिळून वाहू घालते ना आता ते. पाय ना तोंडावर कसे गोल गोल बोलते का. हा, माघारी पण माय घराने करते बायाजवळ. हा, मी वाहू घालतो बाई, असं बाई तिला माहित आहे. वाहू घालतो म्हटलं तरी बाई बाई म्हणतेच. वाहू मी घालतो ना वाहू, जाऊ दे. राहू दे हो बाई, जाऊ दे ना, ते मी पिळून वाहू घालते ना मी. जाऊ दे, घालते मी वाहू. हा, किती 5 मिनिटाचं काम आहे ते. हा, जा तुम्ही, जा घरात जा. हा, रागात बोलू राहिली हे का काय, काय समजून नाही राहिलं बाईचं. हा, नाही नाही, रागात काय बोलत असेल, हे मजाक करते कधी बी. आईले मजाक करायची सवय आहे इले. देव बाई दे, जा तू, जा जा, काही काम राहिलं असेल ते काय किचन मधलं तर कर जा. जा, मी हे वाहू घालते कपडे. राहू द्या म्हटलं ना एकदा, झालं तुम्ही टीव्ही पाहिला तिकडं. हा, बसा ना हॉल मध्ये. मी घालते ना आता, झालं नाही काय काम, काय मी करत नाही का किचन मधले काम. हा, हे तर लगे भांडणार झाली. हा, अशी काही एवढ्या जोरात बोलत नाही ना आपल्याला. बहुतेक मला तिला मी काम नाही केलं पाहिजे म्हणून म्हणते ते खेसकावून. तिला माहित आहे खेसकावलं की मग जाऊन बसते बरोबर हॉल मध्ये, बसते टीव्ही पाहत. जाऊ द्या, आपल्याला काम करावं लागेल, किचन मधलं एखादं काम करावं लागेल. जाऊ दे, आता हिच्या हातचं घेतलंय काम, ते काही हे काही करू देणार नाही आपल्याला. त्यापेक्षा किचन मधलं काहीतरी काम करावं लागेल. हिला बाया सांगा लागेल, बसतो म्हणा लागेल हॉल मध्ये. बरोबर बाई, पा म्हणा ना, तू म्हणते तर मी बसते टीव्ही पाहत हॉल मध्ये. हा, करते काम. काय ना धुळ्यासारखी कशी म्हणते. हा, कर म्हणते तुझे काम, मी बसते म्हणते हॉल मध्ये टीव्ही पाहत. हा, म्हणजे मी नको आली सोय याची. हा, दिवसभर आपण मनमन काम करा आणि हे बसल मस्त आपली टीव्ही पाहत आरामात महाराणी सारखी. थांब म्हणा, मी बांधत नाही ना तुमचा डब्बा. हा, हाताने जर नाही बांधा लावला तर मग माया नाव बी म्हणा नाही ना नाही. हो ना, तर काय आपण एवढे मरमर काम करा. हा, मस्त गोड बोलावे, याच्यासोबत चांगलं वागा. हा, हे आपल्या डोक्यात बसते का. बस झालं म्हणा आता. आतापर्यंत याचा रंग आपल्याला माहित नव्हता ना. हा, म्हणून आपण चांगलं वागत होती मस्त याच्यासोबत. मस्त मला वाटलं चांगलं आहे बा माझ्या सासूबाई. हा, पण आपल्याला माहित पडलं ना आता. हा, मग त्या बायाला घराने करते, बायाला म्हणते की मग हिच्या झिंजा उपटा वाटते म्हणते, मला लय राग येते म्हणते. हा, राग म्हणा, एका दिवशी मीच तुझ्या झिंजा उपटते ना, थांब ना. जाऊ दे, आता कपडे वाहू घालते आणि जराशी बाहेर फिरूनच येते. हा, पाहते ना मी हे स्वयंपाक करते का नाही करत, हा काम करते का नाही करत, मग समजतेच ना. नाही नाही ना, किती दिवसानं आली हो. हा, बरं ते काम पण झालं बा, तातीची आठवण आली वाटते आज तुले. ये ये चाल. हो ताती. हा, मी म्हटलं वा ताती किती वेळा आपल्याला बोलावते आणि आपण जातही नाही. हा, म्हटलं ताती म्हणाल की पा या पुरीला किती मान पाहिजे. नाही माना घेण्याचं काय तसं नाही आहे. हा, मला माहित आहे तुझा स्वभाव किती चांगला आहे. आता ते दिवसभर काम चालू आहे ते. हा, बाई आपले दिवसभर काम करणं. हा, ते सगळं पाहतं. आता सासूबाईला डब्बा करून देत असेल, हे करत असेल. हा, आणि एक तर तुझा स्वभाव कसा आहे, इकडे तिकडे फिरत नाही ना तू. हा, गणगण फिरण्याचा स्वभाव नाही ना बाकीच्या बायासारखा. हा, तू आपलं काम भलं आणि तुम्ही भलं. हा, असं काम आहे तुझं. बरं चाल बाई घरात. हा, किती वेळा ये केलं तुले. हा, त्या दिवशी बी हळदी कुंकाले ते सांगायला आली होती. हा, मी म्हटलं जसा चहा घेऊ बाई. हा, तुझ्या मग कामाचीच गडबड राहते. हा, आज बरं रिकाम पण झालं तर चाल मग, चाल चहा घे जरशी. हा, बस जरसे. चला ना. संगूताई नाही दिसू राहिला, कुठे गेला ते. अहो ते मामाची इथे गेली तिच्या. तिच्या मामाने बोलावलं होतं, लय दिवस झाले ती जात नाही ना कुठं. हा, घर सोडून तिने जाणे वाटत, सारखीच आहे ते. म्हणून तिने म्हटलं बा जा 2 दिवस राहून ये म्हटलं. हा, घरातले काम तर चालतच राहते आपले.
बरोबर बोलता दादी तुम्ही. कसं आहे माहिती का, हा पुढच्या जातीले लग्नाच्या आधीच काही इकडे तिकडे जाता येते, आपल्या मामाची इथं जाऊ दे, कुठे जाता येते किंवा आपली हौसमौस करता येते. हा एकदा लग्न झालं की मग काही हौसमौस नसते ना. हा मग ते सासू सासऱ्याचं करण्यात आणि ते नवऱ्याचं करण्यातच पुरा दिवस जाते तिचा. बरोबर आहे बाई, काय करतो आपल्या बायाचं आयुष्यच तसं असते. हा चाल जाऊ दे, हे रस्त्यावर बोलत बसतं का. चाल चाल चहा घे आणि नंतर बोलता येईल आपल्याला. काय कौशलाजी, किती उशीर केला आज तुम्ही. हा लवकर येता रोज आणि आज कोण उशीर झाला तुम्हाला. काय नाही व, ते डब्बा गिबा बांधण्यात आणि डब्बा करण्यात जरासा टाइम लागला. त्याला नाही ना, आज जराशी कुठेतरी बाहेर गेली होती. मला ते तातीने बोलावलं जाते तिले, म्हणून गेली होती ते जरा वेळ. हा ते बोलत बसली ते जरा वेळ, मग ताती सोबत त्याच्यावर उशीर झाला वाटते तिले. त्याच्यानं म्हणून मग त्यांना ते जात असतं नाही कुठं बाहेर. म्हणजे स्वयंपाक मग तुम्ही केला का आज. पण मीच केला स्वयंपाक, त्याच्यानं जरासा उशीर झाला. हा चला चला बरं, आता मग ते बाहेर गेलं का, मीना गिना गेली का ते. आता समजा लिहिले. हा लय सुनेचं कौतुक करते का. हो ते मीना रुपाली ताई ते गेले का पुढे ते. हा तुम्हीच तर आला नाही लवकर. हा ते म्हणे येत नाही वाटते म्हणे कौशलाजी आज. नाही तर म्हणे एवढा उशीर कधी होत नाही म्हणे कौशलाजीले. नाही व, जाऊ दे, आजच्या दिवसाचा ते डब्बा बनवा लागला मला, स्वयंपाक गिंपाक करायला लागला म्हणून उशीर झाला. नाही तर मला काय उशीर होते. रोज आपली सुनबाई देते ना डब्बा करून, मग पटकन होते माय. काऊन ना म्हणा, आता रोज स्वयंपाक करायला लागणार आहे तुले. हा पाण्यात सुनबाई देते का तुला डब्बा करून. हा एका दिवशी ते असं भांडणार नाही तर मग मग. हो चला ना पटकन. हा हे 2-3 काम आपल्या उरकायचे आहेत प्रगट दिनाच्या आधी. 2 दिवस आधी झालं पाहिजे आपल्याला. हा 2 दिवस मग प्रगट दिनाचं घरी राहायला लागत का. हा आता उद्यापासून तर लवकर येत जा. हा सुनील सांगून ठेवायचं ना आधीच, म्हणा डब्बा माझ्या टायमावर देत जावं म्हणा. हा खनकावून सांगा तिले. सांग आता, एकच दिवस मला उशीर झाला बरं. हा आणि हे लगे मावर खेकवून राहिली. हा जसं काय हेच मुका देणं होय. मंजुळा तुझ्याच पाय जावं तू. हा मी येतो टायमावर बरोबर. हा मी काय आता आजच्या दिवस उशीर झाला म्हणून म्हणतं का. हा माय सुनबाई म्हटलं सर्वात आधी डब्बा करून देते मला. हा चल चल लवकर आता. हो आता मोठं सुनीचं कौतुक सांगत बसू नका. चला चला लवकर, आपले कामं राहिले. चला लवकर. हो चला चला बाय. अहो किती मरमर केलं तुमच्यासाठी, तरी काही नाव नाही ना तुम्हाला. हा? हो पण मी म्हणतो एवढं काय झालं लगे. हा मी एक गिलास फक्त पाणीच मागितलं तुले. हा लगे म्हणतो लगे तुमच्यासाठी एवढं करूनही नाव नाही काही नाही. आता मी कधी काय बोललो का तुले. हा काही एखादा शब्द बोललो का. हो बोलूनच दाखवलं पाहिजे असं थोडी आहे. हा बोलून नाही दाखवत पण करीले चुकत नाही ना. हा माघारी बरोबर काय करायचं ते करतात ना. हा तोंडावर नाही बोलत कोणी. सांग आता, तोंडावर काही बोलत नाही माघारी बोलते. हा काय बोललो तू या माघारी. हा काय झालं का तुम्हाला सांग बरं. काय उलट सुलट बोललो का तुले. हा काय चुकलं माय सांगत सही. तुमचं काही नाही चुकलं, माय चुकलं. हा माय चुकलं ना. हा माय चुकलं मी म्हणते ना. हा कारण की मी आपलं घर समजत होती. हा माय माय बापच आहे इथं बा, माय मायरच आहे असं समजत होती ना. एवढं चांगलं वागत होती ना मी, हे मायच चुकलं. सांग आता का डोकं फोडून घ्यावीच्या पुढे. हा काय बोलावं इले. हा इले काय सांगितलेलं समजत नाही आपण, आणि ते काय बोलते ते आपल्याला समजत नाही. ते जास्त चिडचिड करता येत नाही याच्यावर. हा 2-3 महिने झालेले आहे ना. पण आता हिचं काय बिघडलं तेच मला समजून नाही राहिलं. हा एवढी चांगली वागणारी हे मधातच काय बिघडते हिचं काय समजत नाही बा. आहे ना मी काय म्हणतो, बस बस बरं 2 मिनिटं बस इथं जरा. हा शांततेत बस आणि मग सांग काय झालं नेमकं. हे बघ चिडचिड करू नको. हा आपल्या लहान बाळाचाच विचार कर. हा असं तू चिडचिड करशील तर मग कसं होईल. हा आमचं काही चुकलं का. हा माय काही चुकलं का सांग तू. हा मी जर चुकलं असेल ना माया तर मी माफी मागतो ना तुले. हा माफी मागतो बा, पण तू चिडचिड करू नको अशी. अहो तुम्हाला माफी मागायची काही गरज नाही. हा तुमचं काही चुकलं नाही आहे. तुमचा स्वभाव मला माहिती आहे चांगला आहे. आम्ही का आजच ओळखते का तुम्हाला. सांग आता माय काही चुकलंय नाही म्हणतं. हा माझा स्वभाव खूप आवडते म्हणतं तुले. हा मग काय झालं काय चिडचिड करायला एवढं. हा बाहेरचं कोणी काही बोललं का तुले. हो बाहेरच्यानं कोणी काही म्हटलं असतं तरी काही फरक नसता पडला ना मला. हा कोणी काही बोललं असतं मला तरी काही फरक नसता पडला. पण आपल्या घरचेच मला वाईट म्हणतात ना. सांगा आता घरच्यानं कोणी इले वाईट म्हटलं म्हणा. हा आता बाबा तर काही इले बोलतच नाही. हा आणि आईचं म्हणा आता आईचं नीचं तर चांगलं पटते मस्त. हो नाही ना. काय झालं. हा कोण बोललं तुले. हा घरचे कोण बोलले तुले. आई काही बोलली का तुले रागानं. अहो आईने मला रागानं बोलली असती, एखादी थापडे मारली असती, मला काहीच वाटलं नसतं हो. खरं सांगू का, पण आई मला काही बोलली नाही. मस्त गोड बोलतात ना माझ्यासोबत. पण माघारी माय काही काही बोलतात ना मला. हा मी वाईटच आहे. हा मी मला जेवणच नाही बनवता येत आणि मीठच जास्त टाकते असं काही काही सांगतात ना. मी म्हणतो हा मी त्याला आईसारखी समजते. हा त्याच्या पोळीसारखी आहे ना मी. हा मग चुकली ती एक थापड मारायची. हा पण माघारी घराने काय करायची कोणासोबत. सांग आता कोणतरी काहीतरी कान भरले हिचे. हा तेव्हाच ते हे भडकली. हा नाही तशी पण आई तर काही बोलत नाही वाईट हिच्याबद्दल. हा मग कोण होई हिला सांगणारी.
नाही ना, कोण सांगितलं तुले? हा, कोण सांगितलं सांग बरं. आईनं वाईट म्हटलं, तुले वाईट म्हटलेलं कोण सांगितलं तुले? सांगा काय लागते मला काय माहित पडत नाही का? मला माहित नाही होत का? मी काय आळणी आहे का? अडाणी नाही, तू हुशार आहे. हा, पण तुला कोणतरी सांगितलं असं ना, त्याशिवाय कसं काय माहित पडणार आहे? हा, पण तसंही बी तू विचार करणं, आई किती चांगली वागते तुझ्यासोबत. हा, तूही चांगली वागतं. हा, आई तुझ्याबद्दल वाईट बोलल का? हो, तुम्हाला तर तुमची आई चांगलीच वाटणार आहे ना. मला थोडी खरं वाटणार आहे. मी खोटी बोलू राहिली का? सांग आता, मी का बोललो का तू खोटी बोलू राहिली म्हणून? हा, पण तुला कोण सांगितलं असेल तरी खोटं सांगितलेलं आहे. हा, आई तशी बोलतच नाही तुझ्याबद्दल. हा, तुझ्याबद्दल वाईट बोलल का आई? हो, आई तुला पोरीसारखी समजते. हा, तुझ्यावर किती लाड करते तुया. हा, तू आईले म्हणतो अशी बोलली न तशी बोलली. हा, आई काहीच बोलत नाही तुझ्याबद्दल वाईट. हा, तुला काहीतरी गैरसमज झाला. हा, जाऊ दे, झोप झोप बरं. काय विचार करू राहिली? काय नाही हो, मी हे विचार करू राहिली, आपल्या सुनबाईची तब्येत तर चांगली आहे ना? काय दुखते किती का तिचं? आज जरा रुंगरुंग असल्यासारखी आहे ते, जरा म्हणजे काही बोलत नाही, काही नाही जास्त. सांग आता. आम्ही म्हटलं कोणता विचार करू राहिली? अहो, आता तिचं दुखलं तर ते का सांगणार नाही का? लहान आहे का ते? तसं नाही हो, पण कसं आहे माहिती का, रोज आपल्याला ताट वाळून दिलं की आई काय देऊ, लोणचं देऊ का, भाजी देऊ का, हे देऊ का करते. आज आता ताट वाळून दिलं आणि परत आलीच नाही ना ते. पोळी तर विचारायला आली नाही. सांग आता. एखाद्या दिवशी हाताने घेतलं तर काय होते मग तुले? आता ते काम करून करून दमली असेल, बिचारी नांग टाकलं असेल. बाबा लगेच झालं पुढे काय हो तुम्हाला? मी पण तसं काही म्हणत नाही ना. मी काय वाळण्याबद्दल थोडी बोललो तिच्या वाळण्याबद्दल नाही बोलली मी. मला वाटलं बा माझ्यासोबत जास्त बोलली नाही, आली नाही इकडं, म्हणजे काही नाराज आहे का काही, असं वाटलं मला, दुसरं काही नाही. सांग आता. दुसऱ्याला हसवणारी पोरगी ते, आणि ते नाराज राहणार आहे का लगे? जाऊ दे, जेव. हो ना, त्याबद्दल तर मला लय कौतुक आहे. आपली सोन्यासारखी सून भेटली मस्त. हो ना, पहिलेच तर मला त्या लग्नाच्या वेळेस असं वाटे, या पोराच्या पसंतीने हुरार लग्न. कशी निघतील कशी नाही पोरगी. पण लय सोन्यासारखी निघाली. हो, खरंच अशी सून आपल्याला भेटली, हे भाग्य आपले. हो, भाग्य तर आहेच आहे, पण माझ्या पूजेचं बी फळ आहे म्हटलं. रोज मी त्या शंकराच्या मंदिरात जात नाही का? एक लोटा जल घेऊन जाते आणि त्या शंकराच्या पिंडीवर वाहून एक बेलाचं पत्र वाहते. आणि माझ्या मनात रोज येते ना विचार की आपल्या घरी एखादी मुलगी पाहिजे होती. वा, आपली एक मुलगी असती तर बरं झालं असतं. तर खरोखर ही मुलगी बनवून आली ना आपली सून. हो, तर मग जाऊ दे आता, पोरीला आराम करू दे. आणि जा अंदर अशी भाकरान माझ्यासाठी जा, उठ जर अशी. जागेवर उठत नाही, काही नाही. सांग आता, झोपे नाही उरायला बा मला तर. झोप येईल कशी? सारखा तेच ते विचार येऊ राहिला ना. मी एवढी आईसारखी समजते सासूबाईले. एवढं चांगलं वागते त्यांच्यासोबत. त्यांनी मायगराने केले. आता त्या मंजुळा ताईनं सांगितलं नसतं मला तर मला माहिती नसतं पडलं ना. तसं ना, काही काही बाया एवढ्या आतल्या घातीच्या असते हे मला माहितच नाही ना. किती चांगल्या गोड बोलते माझ्यासोबत. आणि माघारी मायगराने करते का? काय करा बाबा, खरंच आपण चांगलं वागून काही फायदा नाही रे बाबा. काय करावं, झोप नाही उरायली, 1 वाजून गेला. अंग कणकण करू राहिलं. सांग आता, 6 वाजून गेले ना, तरी हे नाही ना, उठलीच नाही. हा, रोज तर लय लवकर उठते ना. बहुतेक मला वाटते तिची तब्येत नाही वाटते बरोबर. एक तर रात्री 2-3 वेळा उठत जाय ना, ते पाणी प्यायला उठली. झोप येत नव्हती वाटते तिला बहुतेक. एक तर छोट्या छोट्या गोष्टीचा विचार करत राहते. कोणतरी काहीतरी सांगितलं वाटते आईबद्दल तिले. तेच विचार करत राहिली असं रात्रभर. मग कायची झोप येते. आता सकाळी सकाळी झोप लागली. जाऊ द्या, पण आरामशीर उठाव, झोपू द्या तिले. आई, ते टावेल कुठे आहे? माया टावेल टावेल आणि तुझे कपडे ते लाईन कपड्यात ठेवले होते तिनं. नैनान ठेवले होते ना. ती उठली नाही का आणखी? उठली नाही. देतो ना मी तिला आवाज. अरे आवाज नको देऊ तिले. झोपू दे तिले जरासं. ते मला तिची तब्येत नाही वाटते बरोबर. म्हणून तर झोपली ते. तशी नाही झोपते का तेवढं उशीर लोक? आपल्या आधीच तर उठते ते. आतापर्यंत तर काम धंदे होत असते तिचे. तिला काय उठू नको. येरी झाले ना ताई, पोहे केले तुमच्यासाठी. तुझ्यासाठी कामायते, तिले कामायते. तू डब्यावर घेऊन जाशील ना आता ते घेऊन जाजो मग. बाबा, तू आज केले का पोहे? आता केलेच ते तिनं, आता उठतच होती ते. जाऊ दे ना, रोजच तर नाश्ता बनवते ती. एका दिवशी आपण बनवला तर काय होते? तिला येते तुम्ही आता पोहे. तू पण घेजो. तू पण नेजो डब्यावर. एक काम कर बरं, जरासा फक्त एक चम्मच फिरव तू. मी टावेल आणून देते तुला. बरं ठीक आहे, टावेल आण मग माया. पाय बरं, आईचा स्वभाव किती चांगला आहे. झोपू दे म्हणते जरा वेळ, तिची तब्येत नसेल म्हणते बरोबर. नाही तर एखादी सासू असती तर खेसकावली असती ना. एवढा उशीर लोक झोपत असते का म्हटलं असतं. आणि तिच्यासाठी नाश्त्याला एवढे पोहे केले तिनं. आणि तरी ते म्हणते की म्हणते माझी सासू घराने करते म्हणते. तिले नाही कोणतरी भडकवलं तिले. नाही तर अशी नाही ना आई. आईचा स्वभाव मला माहिती नाही, लय चांगला आहे. पाहू दे बरं, आईनं एवढ्या लाडानं सुनेसाठी पोहे केले म्हणते. एक घास खाऊन पाहतो ना मी. बापा रे, याच्यात तर मीठच नाही. सांग आता, मीठ टाकायची विसरली वाटते आई. आता असेच पोहे खाऊ घालत होती का काय सुनेले बिना मिठाचे? बहुतेक गडबडीत विसरली ते. जाऊ दे आता, तिले म्हणायला पडत नाही आहे मीठ नाही टाकलं म्हणून, नाही तर आणखी ते भडकाची. आपणच टाकून द्यावं जरा मीठ याच्यात.
घे रे भाऊ, हे टावेल कपडे घेते. आईले काही सांगायला नाही पडत मीठ टाकायची विसरली म्हणून. हा नाही तर तिला वाईट वाटायचं. एवढ्या आवडीनं बनवले म्हणाल आपण आणि मीठही नाही टाकलं होतं म्हणाल. जाऊ दे, तिला वाईट वाटल्यापेक्षा तिला सांगूच नाही ना आपण. आता मीठ टाकून आपण बरोबर केलेले आहे पोहे, काही टेन्शन नाही. हो दे दे, आण दे कपडे, मी आंघोळ करतो आता. चला आता सुनबाई उठले सर. मस्त आपल्या हातचे गरमागरम पोहे द्याव तिले. पाय आता मिठाची भरणी दिसली म्हणून आठवण आली. मी मीठच नाही टाकलं ना. पोहे एवढे बनवले खरे, पण त्यात मीठच नव्हतं टाकलं ना मी. आता ही भरणी दिसली म्हणून आठवण आली. चला मीठ टाकू द्या बा त्याच्यात. आता सुन म्हणायची की बा कसे पोहे केले फिक्के फिक्के. जरासं मीठ टाकून द्या लागल. चला आता मीठ टाकून तर कालो कोलो केलं. आता मस्त गरमागरम पोहे द्या लागल सुनबाईला आपल्या हातचे. जराशी खुश झाली पाहिजे ना सुनबाई. चला बा मंडळी, लालानं पोहे केले आता सुनबाईसाठी. पाहू आता सुनबाई खुश होते का नाही ते. कसा आहे मंडळी, वेड्या बाई जरासा छोटासा व्हिडिओ बनवला. पण आता पुढे काय होते ते आपण दुसऱ्या व्हिडिओ मध्ये पाहू. त्याचबरोबर कमेंट करून प्रोत्साहन देणाऱ्याची नावे सुद्धा आपण उद्याच्या एपिसोड मध्ये सादर करू. त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कसा वाटला तेही सांगा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आता पुढच्या व्हिडिओ मध्ये. व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार.